नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी 8 PM स्पेशल रिपोर्ट। या बुलेटिनमध्ये तुमचे स्वागत। गेल्या काही दिवसांपासून नितेश राणेंवरून अजित पवारांसोबत खटके उडताना दिसतात। भडकाऊ भाषणावरून अजित पवारांनी आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत, विशिष्ट समाजाबद्दल बोललेलं चालणार नाही असं म्हटलंय। तर किरीट सोमय्या यांनी मुस्लिम लांगुल चालनाचा दबाव मान्य नाही असा इशाराच अजित पवारांना दिलाय। पाहूयात हा रिपोर्ट। मित्र पक्षाचा पण कोणी नेता या संबंधात मुस्लिम लांगुल चालनाचा जर दबाव आणणार आम्हाला मान्य नाही। नितेश राणे यांच्यावरून महायुतीमध्ये अजित पवार विरुद्ध नितेश राणे अशी शाब्दिक चकमक सुरू होती। आता त्यामध्ये किरीट सोमय्या यांनी उडी घेत मुस्लिम लांगुल चालनाचा दबाव मान्य नाही असं ठणकावलंय। म्हणजेच महायुतीमध्ये दादांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना सुरू झाला आहे। अनधिकृत मस्जिद लँड जिहाद लँड ग्रॅब करायचा आणि पाडायला गेले ते याच्या मागे कोण आहे? गणपतीत विसर्जनाचा मिरवणुकीवर दगडफेक करण्याचा सगळ्या ठिकाणचं जे डिझाईन आहे मोडस ऑपरेंडी सारखी आहे। आणि त्यानंतर जर आमचा मित्र पक्षाचा पण कोणी नेता या संबंधात मुस्लिम लांगुल चालनाचा जर दबाव आणणार आम्हाला मान्य नाही। भाजपच्या नितेश राणेंवरून स्वतः अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीनं उघडपणे मोर्चा उघडलाय। आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत, विशिष्ट समाजाला बोलाल तर चालणार नाही असा दमच अजित पवार यांनी दिला। तर सुनील तटकरे यांनी सुद्धा बेताल वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंचा विरोध करण्याची ताकद राष्ट्रवादीमध्ये आहे असं म्हटलंय। आम्ही सर्व जाती धर्माला न्याय देणारी माणसं आहोत। आमची सेक्युलर विचारधारा आहे। शिवशाहू फुले आंबेडकरांच्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललेलो आहे। बुलढाण्याला परवा गेलो होतो तर काही जण चुकीचं बोलतात, कुठल्या कुठल्या समाजाला डोळ्यासमोर ठेवून काही वेडवाकडं बोलतात। आपल्याला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेडवाकडं बोलायला अधिकार दिलेला नाही। तुम्ही त्यांना दोष देत असाल, त्यांच्यावर टीका टिप्पणी करत असाल तर हेही चालणार नाही। नितेश राणे सारखा एखादा बेताल वक्तव्य करत असेल त्याचा सुद्धा जाहीररित्या निषेध करण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दाखवली आहे, हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायचं आहे। सत्तेमध्ये केवळ सत्तेसाठी आम्ही नाही आहोत, आमचे विचार, आमची विचारसरणी या विचाराला ठाम ठेवत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत। एक तुम्ही लक्षात घ्या, माझी हिंदू धर्माची जी लढाई आहे ती जिहाद्यांच्या विरोधात आहे। स्वपक्षीय आणि हिंदू धर्माच्या लोकांच्या विरोधात नाही। मी कुठलीही राजकीय टीका त्या व्यासपीठावर करत नाही। मी हिंदू धर्माची बाजू मांडतो, म्हणून माझ्यावर होणाऱ्या कुठल्याही राजकीय टीकाचे उत्तर मी देणार नाही। हिंदू जन आक्रोश मोर्चामधून नितेश राणे उघडपणे मुस्लिम असा उल्लेख करून भडकाऊ भाषण करतायत। मात्र महायुतीमधून अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आम्हाला हे चालणार नाही असं म्हटलंय। अजित पवार यांनी भाजपच्या नेत्यांकडे या संदर्भात तक्रारही केली आहे। हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्जिद तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो। हे लोकांना काय वाटतं, ह्यांच्या धमक्याला भीक देणारे आम्ही लोक आहोत का? ह्याच्यातले कुठले तर आम्ही सांगतो या चला या पोलिसांना 1 दिवसाची सुट्टी मी देतो, तुम्ही तुमची ताकद दाखवा आणि हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानामध्ये येतो। आणि मग आम्हालाही बघायचंय त्या दिवसाच्या नंतर दुसरी सकाळ हिंदू बघतात काय मुसलमान बघतात हे आम्हालाही बघायचं आहे। पुढच्या वेळी एक पण अगर लव जिहादची केस तुमच्या कानावर आली, पहिलं त्याला शोधा, त्याच्या तांगड्या काढा, मला फोन करा, काही होणार नाही, ही जबाबदारी माझी। ताप आला पाहिजे, विचार केला पाहिजे की नाही मी कुठलाही हिंदू माता भगिनीकडे मी वाकड्या नजरेने बघणार नाही। आमच्या देशामध्ये सर्व धर्म समभाव चालणार नाही। इथे पहिलं हिंदूंचं हित बघितलं जाईल आणि मग बाकींच्या नामी मोजणार। अजित पवार आणि सुनील तटकरे आम्ही सेक्युलर असल्याचं सांगून आपल्याच मित्रपक्षाच्या नितेश राणेंना इशारा देत आहेत। तर भाजपच्या किरीट सोमय्या यांनी अजित पवारांवर थेट निशाणा साधला। महायुतीमध्ये राहून मुस्लिम लांगुल चालनाचा दबाव मान्य नाही असं त्यांनी म्हटलं। अनधिकृत मस्जिद लँड जिहाद
लँड ग्रॅब करायचा आणि पाडायला गेलंय ते याच्या मागे कोण आहे? गणपतीत विसर्जनाचा मिरवणुकीवर दगडफेक करण्याचं सगळ्या ठिकाणचं जे डिझाईन आहे मोडस ऑपरेंडी सारखी आहे. आणि त्यानंतर जर आमचा मित्र पक्षाचा पण कोणी नेता या संबंधात मुस्लिम लांगून चालांचा जर दबाव आणणार आम्हाला मान्य नाही. जरी महायुतीमध्ये असलो तरी आमची सेक्युलर विचारधारा आम्ही सोडलेली नाहीये. आम्ही युती कुणाशी केलेली आहे? भाजपशी. कुणाशी आम्ही बोललेलो आहे तर देवेंद्रजींशी आणि अमितभाईंशी आणि नड्डाजींशी, जे काही त्यांचे प्रमुख लोक आहेत त्यांच्याशी बोललेलं आहे. त्याच्यावर इथं काही झालं तर मी राज्यामध्ये बावनकुळेजी आणि देवेंद्रजींना सांगणार आणि वर अमितभाईंना आणि नड्डाजींना सांगणार. भाजपसोबत सत्तेत असलो तरी विचारधारा सोडलेली नाही असं अजित पवार सांगतायत. त्यामुळे नितेश राणे यांच्यावरून सार्वजनिक भाषणातून खटके उडताना दिसतात. मात्र सोमय्यांनी सुद्धा मुस्लिम लांगुल चालनाचा दबाव मान्य नाही असं बजावून भाजपकडून सुद्धा इरादे स्पष्ट केले. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.